गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिकच्या नांदगाव शहरात तुंबलेल्या गटारी, अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य, परिसरात सुटलेली दुर्गंधी, त्यासोबतच माशांचे देखील प्रमाण वाढले असून गटारी तुंबल्याने डासांची उत्पत्ती वाढलेली आहे. सर्व बाजूने दुर्गंधी वाढत चालल्याने डेंग्यूचे रुग्ण वाढत चालल्याची तक्रार नागरिक करीत आहे. याकडे नांदगाव नगरपालिका प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी नागरिक करीत आहे. नांदगाव शहरात डेंग्यू सदृश्य आजाराने एकाचा मृत्यू झाल्याने आरोग्यासंदर्भात गंभीर प्रश्न निर्माण झाला असून मृत्यूमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबद्दल नागरिकात चीड निर्माण झाली आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. शहरातील धनगर वाड्यातील रहिवासी कृष्णा तानाजी चव्हाण यांचे डेंग्यू सदृश्य निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलंय. तसेच पॉपकॉर्न विक्रेता संदीप शिंदे यांचेही कावीळ आजाराने निधन झालंय. नगरपालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग यांनी स्वच्छता मोहीम, नाल्याची सफाई, कीटकनाशक फवारणी करावी अशी मागणी नागरिक करीत आहे. ज्यावेळेस नगरपालिकेला माहीत पडलं की टीव्हीवर किंवा व्हॉट्सअपला जो ग्रुपला जो मेसेज आला, त्यानंतर लगेच नगरपालिकेने त्या जागी जाऊन फवारणी करून बाजूच्या प्लॉटची सुद्धा साफसफाई करून देण्यात आलेली. नगरपालिकेने पूर्ण गावात मोहीम घेण्यात आलेली आहे. डेंग्यू दुरुस्त अशी सध्या आम्हाला माहीत कोणत्याही शासकीय दवाखान्यामार्फत कोणत्या प्रकारे कळवण्यात आलेले की इथं डेंग्यू सदृश परिस्थिती निर्माण झालेली म्हणून. तरी नगरपालिकेने ज्या भागात ही घटना घडली होती त्या भागात जाऊन नगरपालिका कर्मचाऱ्यांनी साफसफाई फवारणी करून व बाजूचा प्लॉट स्वच्छ करून देण्यात आले आहे. नगरपालिकेने पूर्ण शहरामध्ये धूर फवारणी व स्वच्छता मोहीम राबवण्याची कारवाई चालू केलेली आहे. दिनांक 6/6/2025 रोजी माझे सासरे नामे कृष्णा तानाजी चव्हाण यांचा डेंग्यू या आजाराने निधन झालेले आहे. तरी येथील नांदगाव प्रशासन विभागाने व आरोग्य विभागाने आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही आहे आणि जिल्हाधिकारी यांना ईमेलद्वारे कळवण्यात आले आहे. तरी देखील इथे अजूनपर्यंत म्हणजे समाधानकारक उपाययोजना झालेली नाही आहे. त्यानंतर धूर फवारणी असेल या गोष्टी इथपर्यंत झालेल्या नाही अजून आपल्या इथं नांदगावमध्ये. तुमची काय अपेक्षा आहे? आमची अपेक्षा अशी आहे की जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी इथपर्यंत येऊन जे निधन पावले त्यांच्या फॅमिलीला भेटून साधून करावे असं. आजपर्यंत इथं संबंधित अधिकारी कोणी आलेले नाहीत. खालचे कर्मचारी लोक इथे येत आहेत, तात्पुरता उपाययोजना करत आहेत आणि निघून जात आहेत. तरी लवकर संबंधित अधिकाऱ्यांनी इथे येऊन पाहणी करावी. वसुली करणे एवढंच ध्येय नगरपालिकेचं असतं का? सुविधा देणे हे नगरपालिकेचं काम नाही का? आणि सर्वात महत्त्वाचा भाग असा की आता ही जी घटना झाली याच्यापासून तरी नगरपालिकेने काहीतरी धडा घ्यावा. अजून काही घटना घडल्यानंतर पुन्हा कारवाई करण्यापेक्षा मला वाटतं या संदर्भात प्रशासनाने, चीफ ऑफिसरने ठोस कारवाई करावी. माझ्या माहितीप्रमाणे मनमाड नगरपालिकेला आशा वर्कर्स दिलेले आहे. नांदगाव क वर्ग नगरपालिका आहे, जवळपास 30,000 लोकवस्ती असलेले गाव आहे आणि इथे एकही आशा वर्कर नाही. मग आशा वर्कर का नेमण्यात आले नाही? आशा वर्कर असतात तर किमान त्यांनी 8 दिवसातनं शासनाला रिपोर्ट सादर केला असता प्रत्येक 8 दिवसाला. मग आशा वर्करची नियुक्ती काय करण्यात आलेली आहे? त्यामुळे शासनाने, प्रशासनाने, नगरपालिकेने, गाव छोटं आहे, फार मोठं गाव नाही आहे, गावाला सुविधा देणं अतिशय महत्त्वाचं आहे. फक्त कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं साफसफाईचं म्हणजे तो कॉन्ट्रॅक्टर करतो आहे असं न करता त्याचा फीडबॅक घेतला पाहिजे असं मला वाटतं. एस मराठी न्यूजसाठी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.